नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर जामखेड महामार्गाच्या नूतनीकरणामुळे चिचोंडी पाटील तसेच मार्गावरील निंबोडी, सारोळा, टाकळीकाजी, दशमीगव्हाण, आठवड या गावांमध्ये उद्भवणाऱ्या गंभीर समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद खंडेराव पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित विभाग व RRSM प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे सादर करण्यात आले. नगर जामखेड रोडचे काम मागील 6 महिन्यांपासून जलद गतीने सुरू असून कंपनीचे ग्रामस्थांनी आभार मानले. मात्र या कामात आलेल्या अनेक त्रुटींमुळे भविष्यात गंभीर अडचणी निर्माण होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. महामार्गासाठी जागा देणाऱ्या निंबोडी, सारोळा, टाकळीकाजी, दशमीगव्हाण, चिचोंडी पाटील, आठवड या गावातील शेतकऱ्यांना अद्यापही एकही पैशाचा मोबदला मिळालेला नाही. रस्त्यांमुळे बाधित होणाऱ्या घरांना, दुकाने व इतर मालमत्तेला किती भरपाई दिली जाणार याची कोणतीही अधिकृत माहिती नाही. गावठाण हद्दीत जिल्हा परिषद शाळा व न्यू इंग्लिश स्कूल असल्याने वाहतूक वेगाने वाढणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कायवॉक ब्रिजची तातडीने निर्मिती करावी अशी मागणी करण्यात आली व गावातील महत्त्वाच्या रस्त्यावरून वाहतुकी सुरळीत राहावी यासाठी भातोडी रस्ता, सांडवा रस्ता, लोणी रस्ता, पिंपळा रस्ता, दवाखाना शेजारील रस्ता, 2 ग्रामपंचायत रस्ते, नांदूर रस्ता, दौला वडगाव रस्ता, बस स्थानक या सर्व ठिकाणी डिवायडर कुठे खुले किंवा बंद राहणार याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. अनेक पत्र व्यवहार होऊनही मंदिरासंबंधी नियोजन कळवण्यात आलेले नाही. गावातील ड्रेनेज लाईन उंचावर गेल्याने साईनगर परिसरासह संपूर्ण गावातील सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा येणार आहे. लोणी रोडवरील पावसाळी पाण्यासाठीही कोणतीही योजना नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. भातोडी रस्ता, मेहत्रे, भेड परिसरातील गटार जमीन पातळीपेक्षा 5 फूट उंच केल्याने ग्रामस्थांना रस्त्यावर येणेही कठीण झाले आहे. वाढत्या वाहतुकीचा विचार करून गावातील सर्व प्रमुख रस्ते मजबूतीने कॉन्क्रीट करण्याची मागणी, अपघात टाळण्यासाठी तातडीने स्पीड ब्रेकर आवश्यक, न्यू इंग्लिश स्कूल, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, बस स्थानक, दौला वडगाव रस्ता अशा संवेदनशील ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्याने भविष्यात गंभीर अपघात संभवतात. नगर 2 रस्त्याप्रमाणे शेकडो अपघाताची पुनरावृत्ती या मार्गावर होऊ नये यासाठी स्पीड ब्रेकरची मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष व सरपंच शरद भाऊ पवार, उपसरपंच विश्वास सागर कोकाटे, उपाध्यक्ष प्रकाश पोटे, माजी चेअरमन विठ्ठल कोकाटे, सदस्य वैभव कोकाटे, डॉक्टर राहुल पवार, माजी सरपंच मच्छिंद्र खडके, उद्योजक चंदू काका पवार, सुरेश मेहत्रे, भाऊ मांढरे, प्रशांत पवार, राम पवार, रवी पवार, भास्कर खडगे, प्रल्हाद खांदवे, संदीप कोकाटे, शशिकांत आगलावे, विशाल आगलावे, श्रीकांत कराळे, किरण मोळे, राजू तनपुरे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ, व्यावसायिक व शेतकरी उपस्थित होते. महामार्गाच्या चुकीच्या नियोजनाची त्वरित दुरुस्ती झाली नाही तर पुढील काळात मोठे संकट उभे राहील. त्यामुळे सर्व तक्रारींची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नगर जामखेड महामार्ग संदर्भात चिचोंडी पाटील येथील ग्रामस्थांनी त्याचबरोबर जामखेड नाका ते साबडखेड हे काम RRSM प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 6 महिन्यापासून चालू आहे. या ठिकाणी निंबोडी, त्याचबरोबर सारोळा, टाकळीकाजी, दशमीगव्हाण, चिचोंडी पाटील आणि आठवड या नगर तालुक्यातील गावांचा समावेश आहे. येथील अनेक ग्रामस्थांच्या, शेतकऱ्यांच्या जमिनी छोटे मोठे वळण काढण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत. त्या ठिकाणी कुठेही मोजणी केलेली नाही, त्याचबरोबर कुठेही त्याला मोबदला किती देणार आहे. हवे लगतच्या या जमिनी आहेत, त्याच्यामुळं अद्यापर्यंत यांनी सांगितलं नाही. चिचोंडी पाटील येथील हे सर्वात मोठं गाव आहे, रहदारीचं वर्दळीचं ठिकाण आहे. या ठिकाणी संपूर्ण बाजारपेठ 6 महिन्यापासून या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे. या ठिकाणी अनेक ग्रामस्थांच्या अनेक समस्या ग्रामपंचायतकडे आलेल्या आहेत. सरपंच या नात्याने मी अनेक वेळा पत्र व्यवहार केले, परंतु या पत्राला अद्यापर्यंत यांनी केराची टोपली दाखवलेली आहे. आतापर्यंत कुठलंही अधिकृत यांनी उत्तर दिलेलं नाही. या ठिकाणी मसोबा मंदिरचा महत्वाचा प्रश्न आहे, रस्त्याच्या मधोमध येत आहे, त्याबाबत खुलासा दिलेला नाही. गावातून लोणी रस्त्यावरून येणारं सांडपाणी, पावसाचं पाणी हे या रस्त्याच्या कडेच्या ड्रेनेज लाईन मध्ये चढत नाही. या ठिकाणी गावातून येणारा पाण्याची लाईन ही लेवल ही खाली आहे आणि ही रस्त्याची गटारची लाईन ही वरती आहे. त्याच्यामुळे कसं पाणी त्याच्यात घुसणार आहे हे कळणं समजत नाही. गावामध्ये 2 मोठाले स्कूल आहेत, हजार विद्यार्थी आहेत. या ठिकाणी
त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर किंवा स्काय वॉक ब्रिज या ठिकाणी मागणी केली, त्यावर सुद्धा कुठलाही उत्तर दिलेलं नाही। त्याचबरोबर आता बस स्थानक परिसरात, ग्रामपंचायत परिसरात ही जी गटर लाईनचं काम चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा लेवल उंच गेलेले तब्बल 2.5 फुटांनी। मग हे गटारचं पाणी, हॉटेल व्यावसायिकांचं पाणी, घराचं पाणी हे कसं त्यामध्ये घुसणार किंवा जाणार याबाबत माहिती दिलेली नाही। त्याचबरोबर या ठिकाणी डिव्हायडर बसवण्यात येणार आहेत, सबस्टेशन ते नदीपर्यंत या ठिकाणी डिव्हायडरला कुठं ऍडजस्ट दिलेले आहेत याबाबत माहित नाही। आपत्कालीन व्यवस्थेसंदर्भात डॉक्टरांनी वेळोवेळी आम्हाला सांगितलं या ठिकाणी डिव्हायडर ठेवा, एकदा रस्ता करून गेल्यानंतर हे कुणीही बोलणार नाही। या ठिकाणी रेशन दुकान, मोठं दुकान आहे, 1000 ते 1200 ग्राहक आहेत, मोठमोठ्या ट्रक येतात, महिन्यातून एक दिवस खूप मोठी गर्दी होत असते, त्या ठिकाणी ते डिव्हायडर देणार आहेत का नाही। ग्रामपंचायत, त्याचबरोबर दौलतगाव रस्ता, लोणी रस्ता, सांडवा रस्ता ग्रामपंचायत समोर याबाबत कुठलीही माहिती त्यांनी दिलेली नाही। याबाबत स्वतः डॉक्टर साहेब आहेत, या ठिकाणी ग्रामस्थ पदाधिकारी यांनी वेळोवेळी मागणी केलेली, अद्यापर्यंत यांनी कुठलीही अधिकृत पत्र दिलेलं नाही, अधिकृत उत्तर दिलेलं नाही। ज्याप्रमाणे दौंड रस्त्यावर अशी बाब लक्षात आली होती, आतापर्यंत या रस्त्याचं जसं डिझाईन आहे त्या रस्त्याचं सुद्धा असंच डिझाईन आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी वेळोवेळी मागणी केली, त्यामध्ये कुठलंही उत्तर दिलं नाही। हजारो नागरिकांचे त्या ठिकाणी बळी गेलेले आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर असावेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोबदला मिळावा। इथं 20-20 लाख रुपये गुंठ्याच्या जमिनी आहेत, या ठिकाणी कुठेही तुम्ही अधिकृत सांगितलेलं नाही आणि याबाबतच्या सर्व शेतकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या, पदाधिकाऱ्यांच्या सूचना लक्षात घेऊन यामध्ये दुरुस्ती करावी आणि मगच रस्त्याचं काम सुरू करावं, याबाबतचं आज आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत। मी उपसरपंच चिचोंडे पाटील। या ठिकाणी रस्त्याचं काम एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे, त्याबद्दल शंका नाही, परंतु आमच्या ज्या शंका आहेत, गावकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या रस्त्यावाल्यांनी समजून घेऊन त्यावरती कार्यवाही करायला हवी होती, ती कार्यवाही होताना दिसत नाही। त्याबरोबर आमचे जे डिव्हायडरचे मुद्दे आहेत, गतिरोधकचे मुद्दे आहेत, सरपंचांनी सांगितलेले इतर काही मुद्दे आहेत, या सर्व मुद्द्यांचा व्यवस्थित विचार व्हायला हवा आहे। ज्या ठिकाणी बायपास केले जाणार आहेत ते आम्हाला सांगितले गेले पाहिजे, गावातून बाजूला जाणारे जे रस्ते तिथं बायपास होणं गरजेचं आहे, ते करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर नालीचं पाणी, आमच्या गावातून जे नालीचं पाणी येतं ते पाण्याची व्यवस्था होणं गरजेचं। आमच्या पहिल्या पाईपलाईनी तोडून टाकलेल्या आहेत आणि नवीन पाईपलाईन देखील करून दिलेली नाही, त्यामुळे त्याची देखील व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था करून देणं गरजेचं आहे। या सर्व समस्यांचा व्यवस्थित विचार करून या रस्त्याच्या ठेकेदारांनी, कंपनीने आमचा सर्व सांगितलेल्या डॉक्टरांच्या, सरपंचांच्या मुद्द्यांचा विचार करून या ठिकाणी कार्यवाही करावी ही नम्र विनंती। नगर जामखेड रोडवरती जे नॅशनल हायवेचं मोठं काँक्रिटीकरणाचं रस्त्याचं काम सुरू आहे आणि हे काम महत्वाचं म्हणजे या गटातील सर्वात मोठं गाव जे चिचोंडी पाटील आहे, या ठिकाणी तब्बल 2 ते 2.5 किलोमीटर या गावाच्या मध्यभागून हा रोड जातोय। या ठिकाणी आमचे मित्र सरपंच शरद पवार यांना एक समस्या जाणवली, सातत्याने इथले नागरिक सुद्धा एक समस्या सांगत होते की ते म्हणजे जे रोडचं पाणी ड्रेनेज करण्यासाठी ज्या काही नाल्या दोन्ही बाजूंनी बांधत आहेत त्यांची हाईट जादा झालेली आहे। तर या संदर्भात त्यांनी सुद्धा वारंवार संबंधित नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना कळवलं, परंतु कुठली त्याच्यावरती त्यांनी कारवाई केली नाही। परंतु आज ज्यावेळेस आम्ही सर्व या ठिकाणी जमलो, सरपंच असतील, या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, सर्व जमलो आणि ज्यावेळेस नॅशनल हायवेच्या जे अभियंते आहेत त्यांनी ज्यावेळेस डम्पिंग लेवल चेक केली त्यावेळेस ह्या नाल्या तब्बल 2 ते 2.5 फूट वरती आहेत। गाव बरोबर सेंटर मधून हा रोड जात आहे, त्यामुळे जे काही रोडचं पाणी आहे, जे सांडपाणी आहे, जे या रोडच्या माध्यमातून जात होतं किंवा गावाने जो कोट्यावधीचा खर्च सांडपाणी करण्यासाठी त्या ड्रेनेज लाईन काढल्यात, त्या ड्रेनेज लाईन अक्षरशः आडल्या गेल्यात या रोडमुळे आणि या नाल्यांमुळे। त्यामुळे आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नॅशनल हायवेच्या पदाधिकाऱ्यांना, तसंच जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर यांना विनंती आणि इशारा देत आहोत की जर तुम्ही या नाल्या काढून खाली नाही घेतल्या तर या पुढचं काम तर आम्ही बंद करू आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना वेळ आली तर वटणीवर आणू। मी माजी सरपंच मच्छिंद्र खडके। या ठिकाणी रेशन दुकान आहे आणि शिवा हॉस्पिटल पण आहे, गीतांजली हॉस्पिटल याच ठिकाणी आहे। या ठिकाणी वारंवार गाड्या अति स्पीडने जातात आणि ऍक्सिडेंटचं जास्त प्रमाण असतं। या ठिकाणी डिवायडरचा गॅप द्यावा, कारण रेशनची गाडी जाताना 30 टनाची गाडी 12 टायरची गाडी जाते, त्या ठिकाणी जाण्यासाठी व्यवस्थित त्या गाडीला टर्न बसण्यासाठी डिवायडरचा गॅप आणि गीतांजली हॉस्पिटल या ठिकाणी अर्जंट पेशंट येतात, ते पेशंट जाण्यासाठी या ठिकाणी एक डिवायडर गॅप चांगल्या प्रकारे सोडावा
अशी विनंती. मी डॉक्टर राहुल पवार, माऊली कृपा हॉस्पिटल, गेली 27 वर्षापासून इथं प्रॅक्टिस करत आहे. माझं इथं हॉस्पिटल आहे. इथं रोज ते कमीत कमी 70 ते 80 लोक इथे येत असतात. कधी कधी इथे इमर्जन्सी लोक येतात. आता डिवायडर जर एवढ्या लांब टाकलं तर प्रत्येक इमर्जन्सी पेशंटला असा राऊंड मारून नगरला जावं लागणार आहे. कधी पेशंटला नगरला जावं लागतं. त्या काळात इथं पेशंटची गैरसोय पण होणार आहे. काही ऍक्सिडेंटचे पण चान्सेस इथं होणार आहेत. त्यामुळं माझी कंपनीला, ठेकेदाराला विनंती आहे की किमान हॉस्पिटलची जागा आहे, इथं इमर्जन्सी येणारे पेशंट आहे, रुग्णाची गैरसोय टाळण्यासाठी कमीत कमी इथं डिवायडर तरी ठेवावं. म्हणजे कोणत्याही पेशंटची गैरसोय होणार नाही व किंवा ऍक्सिडेंटचंही प्रमाण इथं कमी होईल. हॉटेल माऊली माझा हॉटेलचा व्यवसाय आहे या ठिकाणी आणि 6 महिन्यापूर्वी रोडचं काम चालू केलेलं आहे आणि आम्हाला 4 महिने झालेत. हॉटेल जागा खाली करण्यासाठी सांगितलेली होती. दिवाळीपूर्वी काम पूर्ण करू म्हणले होते, पण आज कोणत्याही प्रकारचं काम पूर्ण नाही झालं. दिवाळी होऊन 2 महिने झाले तरी कोणत्याही प्रकारचं काम पूर्ण नाही झालं आणि आमची भरपूर सगळ्या व्यापाऱ्यांची हेळसांड झालेली आहे या रोडमुळं. तरी त्यांनी त्वरित लवकरात लवकर इथलं काम पूर्ण करून घ्यावे.